कशी आहेस? मत हाथ लगाओ तुम हमको, नफरत करते हैं हम तुमसे. तू ना मला विसरूनच गेलीयस. फोन नाही, मेसेज नाही, भेटणं तर सोडूनच देऊयात आपण. ऍक्च्युली तुला एक मैत्रीण आहे हेच तू विसरलीयस. आणि मग आज अचानक बोलवलं का? आय एम सॉरी यार नैना, पण गेल्या काही महिन्यांमध्ये इतक्या गोष्टी घडल्यात, इतक्या प्रॉब्लेम्स मध्ये आम्ही अडकलोय ना की माझाच विश्वास बसत नाहीये त्याच्यावर. एवढं काय झालंय सांगा ना यार. ओके नैना, हा आधी नाही, म्हणजे तो आधीच आहे पण तो आदित्य कश्यप नाहीये. मग आदित्य कश्यप कुठे? हा काय तुझ्या समोर उभा आहे? नाही पण ही म्हणते तू आदित्य कश्यप नाहीये. तो आदित्य देसाई आहे. हा म्हणजेच आदित्य कश्यप पण खरा आदित्य देसाई. म्हणजे आदित्य कश्यप खोटा माणूस होता? नाही ग, तो खराच आहे. मग खोटा माणूस कोण आहे? हा एक खोटा आदित्य देसाई आहे. तो तू आहेस? नाही. मग हा कोण आहे? आदित्य देसाई. मग आदित्य कश्यप कोण आहे? हाच आहे. मग आदित्य देसाई कोण आहे? अगं तो पण हाच आहे. काय चाललंय इथे? का चाललंय इथे? कसं काय चाललंय इथे? कोण आदित्य कश्यप, कोण आदित्य देसाई, कोण आहे हा? नाही ऐक शांतपणे मी जे काही बोलतेय ते सगळं ऐकून घे. आदित्य देसाई हा विजय देसाईंचा मुलगा. आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचा एकुलता एक मालक आणि वारसदार. तो आदित्य देसाई त्याच्या 4 मामांबरोबर आदित्य कश्यप म्हणून वाटतो. तोच आदित्य देसाई जो आपला मित्र आहे, ज्याच्याशी मी लग्न केलंय आणि जो आत्ता आपल्या डोळ्यासमोर उभा आहे. आदित्य ग्रुप ऑफ कंपनीजचा मालक आहे? हो. अरे हा प्रॉब्लेम नाहीये, ही तर गुड न्यूज आहे. आदित्य ग्रुप ऑफ कंपनीजचा मालक आणि तू मालकीण. किती भारी आहे, किती भारी आहे. म्हणजे माझे मित्र बिलियनर आहेत, हो की नाही? मलाही द्याल ना थोडेसे? मिलियनर आहेत, मिलियनर. अरे हा प्रॉब्लेम नाहीच आहे. ना ऐक शांत हो. तुला एवढ्या सगळ्या गोष्टींमधला फक्त एक एलिमेंट कळ. अजून बऱ्याच गोष्टी कळणं बाकी आहे तुला. म्हणजे बस. अरे पण हे रॉंग आहे यार. आदित्यला त्याची हक्काची कंपनी मिळाली पाहिजे. कोण तो जेडी का फेडी, त्याला शिक्षा झाली पाहिजे यार. आणि लोकांना कळलं पाहिजे की खरा आदित्य देसाई कोण आहे. एक्झॅक्टली. पण यासाठी त्या खोट्या आदित्य देसाईकडनं सगळं खरं बाहेर काढून घेतलं पाहिजे. आणि ते करण्याचा आता एकच मार्ग आहे आपल्या पुढे. कोणता? त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं, त्याच्याकडनं सगळं खरं बाहेर काढून घ्यायचं. आणि हे काम करण्यासाठी एका हुशार, सुंदर आणि स्मार्ट मुलीची गरज आहे. पण अशी हुशार, सुंदर, स्मार्ट अशी कोण मुलगी आहे? तू हुशार नाही आहे. मग सुंदर नाही आहे. मग स्मार्ट नाही का? आहेस ना? मग प्लीज हे काम कर ना तू. हो, सवालच नाही. नाही ऍक्च्युली काय, मी मूर्ख आहे ना, मी मेंटल आहे, मला काहीच कळत नाही. आणि सुंदर तर मी अजिबातच नाहीये. म्हणजे काय माहितीये का, मी आरशात जेव्हा बघते ना स्वतःला तेव्हा मलाच भीती वाटते कधी कधी. आणि जेव्हा मुलं असतात ना, मुलं माझ्या, मी काय करते तेव्हा ते असं लांब पळतात. तुला आठवतं तू पण पळालेलास की नाही? खरा आदित्य पळालेला, खोटा आदित्य तर काय राहणार आहे. ऐका ना प्लीज, मला तोडू नका प्लीज. नाही ना प्लीज यार. यही तेरी दोस्ती, यही तेरा प्यार.
एक पल में मुझे पराया कर दिया. तेरा गम मेरा गम, तेरी हार मेरी हार. आमच्यासाठी प्लीज एवढं कर ना यार. सई अगं पण नाही सई, बरोबर आहे तिचं. एवढ्या डेंजरस कामात तिला ओढणं बरोबर नाहीच आहे. हा म्हणजे ती मैत्रीण आहे आपली असं आपल्याला वाटत होतं, पण ती आपल्यासाठी ती एवढं करेल असं आपण समजून चालणं चुकीचंच आहे. नाही, बरोबर बोलतोस तू आदित्य. नको तिला या सगळ्यामध्ये ओढायला. आय एम सॉरी. नाही ना, मी उगाच तुला या सगळ्यात. तुम्ही असं नका ना यार बोलू. माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. मी तुमच्यासाठी वाटेल ते करू शकते. नाही तरी एवढं डेंजरस नकोस, नाही जमणार. नाही मी करेन. मी करणार आहे. मी केलं. तुमच्यासाठी मी त्या खोट्या आदित्य देसाईला प्रेमात पाडणार आहे. आणि तसंही माझ्यासाठी हे काही फार अवघड नाहीये. मी कोणालाही प्रेमात पाडू शकते. कारण मी सुंदर आहे, मी हुशार आहे आणि स्मार्ट तर म्हणजे नक्की. हो ना? नाहीये. मी हुशार, सुंदर आणि स्मार्ट नाहीये. हे बघ, सध्या तर तू नाहीयेस. आजपासून तुझं नाव आहे सोनिया सरपोतदार. हा म्हणजे जावा आणि सुमात्रा आयलंड वरचे एक मोठे बिझनेसमन मिस्टर सरपोतदार यांची एकुलती एक मुलगी. आणि मिस्टर सरपोतदारांनी त्यांचा सगळा बिझनेस हा त्यांच्या मुलीच्या म्हणजे सोनियाच्या नावावर केलाय. आणि सोनिया त्याच बिझनेस मीटिंग साठी म्हणून इथे इंडियात आली. और उसके पास सब कुछ है. धन है, दौलत है, गाड़ी, बंगला, नौकर चाकर, बस एक चीज नहीं है. लाइफ पार्टनर. हा, आणि या इंडियन डील बरोबर एक परफेक्ट लाईफ पार्टनर सुद्धा सिक्युअर करणं हे तिच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काम आहे. त्या लाईफ पार्टनर कडनं मात्र तिच्या 3 अपेक्षा आहेत. पहिली अपेक्षा आहे की तो श्रीमंत असायला हवा. दुसरी अपेक्षा आहे की तो मराठी असायला हवा. आणि तिसरी अपेक्षा आहे की तो खरा असायला हवा. हे असं तर आधी आहे. सॉरी. वो तो है. तुझे किसे पटाना है? आदित्य कश्यप को. डुप्लिकेट आदित्य कश्यप को. देसाई. सॉरी, देसाई को. तर आता हा जो खोटा आदित्य देसाई आहे त्याला असं वाटलं पाहिजे की तो तुझा म्हणजे खोट्या सोनिया सरपोतदारचा सगळ्यात परफेक्ट लाईफ पार्टनर होऊ शकतो. नाही पण सोन्याला तो का आवडेल ना. म्हणजे तो मराठी आहे, तो श्रीमंत आहे, पण तो खरा नाहीये ना. अगं तोच तर खरा गेम आहे ना. त्याच्याकडनं सोनियाला सगळ्या गोष्टी बाहेर काढून घ्यायच्या आहेत, खऱ्या गोष्टी. ओके, मग मला काय करायचंय? मैं समझाती हूँ. नाही ना कॉन्सन्ट्रेट. हे बघ, तो जो खोटा आदित्य देसाई आहे ना त्याला त्याच्या पैशांचा आणि स्टेटसचा प्रचंड माज आहे. आणि हॉट मुलींची प्रचंड आवड आहे. म्हणजे जर एखादी बरी मुलगी दिसली ना की त्याची नियत आणि नजर दोन्ही घसरत. हाँ, और हमें इसी बात का फायदा उठाना. तुला त्याला प्रेमात पाडायचंय पण त्याच्यापासून लांब राहून. तू त्याच्यापासून जेवढी लांब राहशील ना तेवढा तो तुझ्या मागे मागे पडेल. आपण फार फाट्यावर मारूनही चालणार नाही. नाहीतर त्याचा इगो दुखावला जाईल आणि तो जबरदस्ती तुला जवळ आणण्याचा प्रयत्न करेल किंवा मग सोडून निघूनच जाईल. और ये दोनों चीजें बिल्कुल होने ना पाए. हाँ, इसीलिए हमेशा हमारे कांटेक्ट में रहना. और कोई भी मुसीबत हो ना तो सिग्नल दे देना. हम तुम्हें कहीं फंसने देंगे नहीं, लेकिन तुम भी कोई गलती नहीं करोगे. इसीलिए आज से बस तुम्हारा मिशन होगा स्वच्छ भारत, सुंदर भारत. ही कोण आहे? ही मीच आहे का? मला तर विश्वासच बसत नाहीये. देवा, आता तरी माझं लग्न होऊ दे प्लीज. ऍक्च्युली माझं नाही, आधी लग्न कोंढाण्याचं म्हणजे तुमचं. तुमचं नाही, तुमचं म्हणजे माझं नाही, सोनियाचं है ना. हाय, मी सोनिया सरपोतदार.
जावा आणि सुमत्रा आयलँड मधले मोठे इंडस्ट्रियलिस्ट मिस्टर सरपोतदार यांची एकुलती एक मुलगी. बाय द वे, मी इंडियामध्ये बिझनेस डील्स फायनल करायला आले आणि त्याचबरोबर माझा लाईफ पार्टनर लॉक करायला येईल. पण हो, माझ्या 3 अटी आहेत. तो मुलगा श्रीमंत हवा, तो मराठी हवा आणि हा, तो खरा हवा. सो मिस्टर आदित्य देसाई, आर यू इंटरेस्टेड? नाही तर मी दुसरा मुलगा बघू शकते. जमलंय ना, पाठ केलंय मी. येस, सो मी पास झालीये. पास तर झालीयस, पण ही फक्त मिड टर्म एक्झाम. तुझी फायनल एक्झाम ते घेणार. कोण ते? ब्रह्मे. नाव काय बेटा तुझं? नाही, काय 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 नाही, मी स्ट्रेंजर लोकांना नाव सांगत नाही. मला पप्पांनी सांगितलंय स्ट्रेंजर इज डेंजर. कोण तुझे पप्पा? जावा आणि सुमत्रा आयलँडचे मोठे इंडस्ट्रियल मिस्टर सरपोतदार. त्यांची मी एकुलती एक मुलगी. माझ्या पप्पांनी अख्खा बिझनेस माझ्या हातात सोपवलाय आणि त्याच बिझनेसचं डील फायनल करायला मी इंडियामध्ये आले. आणि ना ते मग एक मिनिट, आम्ही हे सगळं विचारलं नाहीये तुला. नाही, पण मी इन ऍडव्हान्स सांगून टाकलं. अगं स्ट्रेंजर्स ना, तू तुझं नाव पण सांगत नाही ना, मग ही माहिती कशाला सांगितली? नाही, पण तुम्ही ते घरच्यासारखे वाटलात ना, म्हणून म्हटलं सांगून टाकूयात. मग तुमचा नक्की बिझनेस काय ते पण सांगून टाक. खूप सारे बिझनेसेस आहेत त्यांचे. तुम्हाला विचारलंय, ती बोलते ना, तिला सांगू दे. हा बोल. सेम आन्सर. खूप सारे बिझनेस करतो आम्ही. सगळे सांगणं डिफिकल्ट आहे. नाही, पण मग त्यातलं एकच सांग. ते इम्पोर्ट एक्सपोर्ट. काय इम्पोर्ट करता आणि काय एक्सपोर्ट करता? चिमटा. चिमटा? चिमटे असतात ना, दोरीवर वाळत घातलेल्या कपड्यांना लावतो आपण, ते एक्सपोर्ट करण्याचा बिझनेस आहे आमचा. खूप मोठा बिझनेस आहे. निसर्ग वादळ आलं, तोक्ते वादळ आलं, कुठलंही वादळ आलं, दोरी तुटली, कपडे फाटले, तरी चिमटा जागचा हलत नाही आमचा. इतका सुपर क्वालिटी चिमटा विकतो आम्ही. एकंदर किती टर्नओव्हर आहे तुमचा? नो कमेंट्स. म्हणजे मला पप्पानी सांगितलंय की पैसे मोजले की कमी होतात. सो नो कमेंट्स. अच्छा, म्हणजे फारच अंधश्रद्धाळू दिसतंय तुझे पप्पा सरपोतदार. सरपोतदार म्हणजे गाव कुठलं तुमचं? सावंतवाडी. सावंतवाडी? अरे सावंतवाडी तर माझं ऑल टाइम फेवरेट आहे. हो ना, माझं पण. तिकडे ना गणपतीत इतकी मज्जा येते, म्हणजे सगळे जमतात. आणि अगं तू पहिल्यांदा भारतात आलीस ना, मग तुला कसं आहे माहिती? कॅल्क्युलेटर? नाही, SMS. नाही, व्हिडिओ कॉल. म्हणजे गणपती बसण्यापासून विसर्जनापर्यंत सगळं मी व्हिडिओ कॉलवर बघते, त्यामुळे मला माहिती आहे इथलं. मग तिथून ऑडिओ कॉलचे किती चार्जेस होतात? ते 13 रुपये पर मिनिट. तिथल्याप्रमाणे 13 रुपये, पण इथल्याप्रमाणे किती? दोन्हीकडे 13 रुपये. अगं पण जावा सुमात्रा बेटावर इकडच्या सारखा रेट कसा असेल? तिकडची करन्सी वेगळी असेल ना? हो, वेगळी आहे. कोणती आहे? तुला तिकडची करन्सी माहिती नाही? अगं मग निदान जावा सुमात्राची राजधानी तरी सांग. तिथला राष्ट्रीय पक्षी कुठला? तिकडचं राष्ट्रगीत म्हणून दाखव. तिथलं फेमस हॉटेल कोणतं आहे? त्या बेटावर तुमच्या फॅक्टरीज कुठे आहेत? तुझी शाळा कुठली? तिथल्या भाषेत मी फ्रॉड आहे म्हणून दाखव. अरे मराठीत भाषेत म्हणणं पण जमणार नाही हिला. अरे बोबडी वळली आहे तिची. बोल नाही ना, बोल.
बोल बोल नाही ना बोल. अरे कारण ती नैनाच आहे. हो का काय नाही ना? सॉरी आधी, सॉरी साहेब, पण मला हे सगळं नाही जमणार. आता तीच नाही म्हणते ना, मग प्रश्नच मिटला. मला समजावत बसण्यापेक्षा आपण जाऊन समजावा म्हणून दापोलीला जायची तयारी सुरू करा. तयारी हा. तयारीच कमी पडली ऍक्च्युली तिची. पण अजून तयारी केली ना प्रॉपर की नाही गडबडणार ती, हो ना? पुन्हा तेच नाही रे दादा. म्हणून आम्ही आमच्या मुद्द्यावर ठामच आहोत. फक्त तूही जरा कॉन्फिडन्स दाखवलास तर. अरे मी दाखवीन रे, पण तिने दाखवला पाहिजे ना तसूभर तरी. नाही नाही आहे तिच्यात कॉन्फिडन्स, फक्त ती तुम्हाला घाबरतीये थोडी, एवढं. आणि उद्या त्या तोतया आदित्य देसाईला घाबरली तर? नाही नाही तसं काहीच नाही होणार. नाही, मला हे मान्य नाही. जे तुम्हाला जमलं नाही ते अशा ह्या गरीबड्या बिचाऱ्या वेंधळ्या मुलीला जमणार आहे का? नाही, आणि उगाच आपल्या फायद्यासाठी परक्या घरची शेळी असं वाघाच्या तोंडी देणं मला काही पटत नाही. एक्सक्यूज मी, माइंड युअर टंग, ओके? शेळी बिळी नाहीये मी. सोनिया नाव आहे माझं, सोनिया सरपोतदार. बिकॉज सोनियाला फालतू गोष्टींवर वेळ आणि पैसे स्पेंड करायला आवडत नाही. अंडरस्टँड? आणि सोन्याचं तर सोडाव, तुम्ही नैनालाही अजून नीट ओळखलं नाही. नैना गरीबडी असेल, वेंधळी असेल, शेळी बकरी काय 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 वाटेल ते असेल, पण नैना परकी नाही. आपल्या माणसांसाठी ती काहीही करू शकते आणि जे ती करणार आहे. करा, तुम्हाला काय हवं ते करा.